2026मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल तर ती कोणत्या आणि कशा प्रकारे तुम्ही करू शकता याबद्दल मी आयडिया देणार आहे, याबद्दल मी थोडंफार तुम्हाला जानकारी देणार आहे. पण इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची असेल हे जर आपल्याला खरंच जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला मागची काही वर्ष पाहावी लागतात, कारण फ्युचरला आपण असंच प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मागचा काही डेटा पाहावा लागतो. मागच्या काही वर्षामध्ये कशा प्रकारे कुठल्या इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल झाल्यात किंवा कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला लॉस झालं आहे, कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकांना प्रॉफिट झालं आहे, हा सर्व डेटा गॅदर करून गोळा करून त्याला ॲनालाइज करून त्यानंतर आपण एक अंदाज लावू शकतो. 2026मध्ये यावर्षी आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. स्टॉक्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, अजून पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्या थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण त्या सर्व गोष्टी किती सिक्युअर आहेत हे आपण मागच्या वर्षाच्या काही हिस्ट्रीमधूनच आपण पाहू शकतो की स्टॉक मार्केट जे पहिल्यांदा बोलत होते की सर्वात सेफ आहे, त्यामध्ये चांगलं रिटर्न भेटतो, इंडेक्समध्ये चांगलं रिटर्न भेटतो, आणि जे मागच्या काही दिवसांमध्ये किंवा मागच्या महिन्यांमध्ये मागच्या वर्षामध्ये ज्या पण काही घडामोडी झाल्या त्यानंतर आपल्याला अंदाज येतो की स्टॉक मार्केटमध्ये आपण अवलंबून आपला पैसा सिक्युअर नाही. एका दिवसामध्ये आपला पैसा निघून जाऊ शकतो, एका दिवसामध्ये आपला पैसा डबल होऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं, जर तुमच्याकडे खरंच लिमिटेड पैसा असेल तर मग अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं सेन्स नाही. तर त्यामुळे या सर्व गोष्टी, आता माझ्याकडे एवढा पैसा नाही की मी बिंदास अशा सर्व गोष्टींमध्ये पैसा टाकू शकतो, नाही. माझ्याकडे पण लिमिटेड पैसा आहे, माझी पण लिमिटेड सॅलरी आहे. त्या सॅलरीमध्ये मी जे पण काही 4 पैसे वाचतील ते अशा ठिकाणी मला इन्व्हेस्ट करायचे ज्या ठिकाणी मला सिक्युरिटी भेटेल, ज्या ठिकाणी मला असं वाटेल की हां, ही गोष्ट सिक्युअर आहे. ह्या गोष्ट भले फ्युचरमध्ये कितीही वर खालती येऊ दे, अर्थव्यवस्था गिरू दे, काही होऊ दे, पण ह्या गोष्टीमुळे मी जिथे पैसा टाकतो आहे त्या गोष्टीमध्ये माझं कधीही लॉस होणार नाही. शॉर्ट टर्मच्या बेसिसवरती मी हा जो निर्णय घेत नाही, लाँग टर्मच्या बेसिसवर घेतो आहे. तर मित्रांनो, जर मी जे अनुभवलं आहे ती गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवतो आहे की जर तुम्हाला 2026मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला असं वाटतं की गोल्ड अँड सिल्वर हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. बिकॉज तुम्ही कोणताही आत्तापर्यंतचा सर्व डेटा उचला मागच्या घडामोडींचा, आत्तापर्यंत तुम्ही फक्त एवढं तुम्हाला दिसेल की जेव्हा पण जगामध्ये आर्थिक मंदी येते किंवा काही अशा गोष्टी घडतात ॲबनॉर्मल, ज्या गोष्टींमुळे स्टॉक मार्केट असेल किंवा देशाची अर्थव्यवस्था असेल जेव्हा बिघडते किंवा खळबळ खालतीवरती होते, तर त्यावेळेला सर्व सरकार किंवा सर्व लोक गोल्ड अँड सिल्वरकडे वळतात. का तर ते सर्वात सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे जर तुम्हाला 2026मध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त गोल्ड अँड सिल्वरवरती फोकस करा. तुमच्याकडे जेवढे पण पैसे असतील त्या पैशामध्ये ते पैसे गोल्ड अँड सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करा, याला चालू करा. खूप जणं बोलतील की माझा पगार 20,000 आहे, 25,000 आहे, 15,000 आहे, तर या सर्व पगारामध्ये मी कशा प्रकारे गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्ट करू शकतो. तर मित्रांनो, याच्यावरती मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ पुढच्या काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण तरीही तुम्हाला एक छोटासा अंदाज म्हणून सांगू शकतो की तुम्ही गोल्ड अँड सिल्वरचे ETFs जे असतात ते बाय करू शकता. त्यांना काही एवढा पैसा लागत नाही की लाख 2 लाख रुपये लागत नाहीत. त्यांना तुम्ही 1,000, 2,000, 3,000 या रुपयामध्ये पण चालू करू शकता. तर एखादी गोष्ट तुम्ही ठरवला ते तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला त्यामागचं सायकोलॉजी, त्यामागे थोडंसं रिसर्च करावं लागेल, तुमचं थोडंसं हार्डवर्कने तुमचं त्यामध्ये फोकस देऊन त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्यानंतर तुम्ही तुमचा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि जे पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते कुणालाही मी फायनान्शियल ॲडवाईस देत नाही की तुम्ही जाऊन गोल्ड अँड सिल्वर खरेदी करा किंवा अजून काही करा, ETFs खरेदी करा, असं मी काही कोणाला सांगत नाही. मी जे रिसर्च केलं आहे आत्ताच मी ज्या सर्व गोष्टी पाहत होतो, गेले काही महिन्यापासून मी सर्व गोष्टी घडामोडी पाहतो आहे, ज्या गोष्टी मी बघतो आहे, अनुभवतो आहे, त्या सर्व रिसर्चला मी जेव्हा आता समराईज केलं तेव्हा मला असं जाणवलं की खरंच स्टॉक मार्केटमध्ये पैसा एवढा सिक्युअर नाही जेवढा गोल्ड अँड सिल्वरमध्ये सिक्युअर आहे. कारण जेव्हा पण देशामध्ये किंवा जगामध्ये जेव्हा पण अशा काही ॲबनॉर्मल गोष्टी घडतात तेव्हा सर्व लोक सगळीकडून पैसा काढून सर्व गोल्ड अँड सिल्वरमध्येच इन्व्हेस्ट करतात. का तर ते सर्वात सेफेस्ट आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे आधीच लिमिटेड पैसा आहे, तर त्या लिमिटेड पैशाला आपण नको तिकडे घालण्यापेक्षा आपण गोल्ड अँड सिल्वरमध्येच इन्व्हेस्ट करायचं. कारण आपलं ट्रेडिशनली पण तो
आपलं एक सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. आपले पुराण्या जमान्यापासून त्या गोष्टीला महत्त्व दिलं आहे आणि त्यामुळे ही गोष्ट प्रॅक्टिकल ठरते आणि त्यामुळे मीच मला असं हे जाणवलं की ही गोष्ट मी जी अनुभवली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि शेवटचा डिसिजन तुम्ही घ्या. तुमचं रिसर्च करा, तुमच्या दिमागाने तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट चालू करा. भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.